शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी ईशान्य मुंबई कोकण मेळाव्यात आपलं दमदार शैलीत भाषण केलं आणि सभा गाजवली. ते संपूर्ण भाषण आपण ऐकूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आपल्या सगळ्यांचं कुटुंब प्रमुख आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावर या मंचावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार आणि शिवसेनेचे सचिव विनायकजी राऊत, आताच ज्यांनी गाणागाती भाषण केलं ते माझी महापौर दत्ताजी दळवी, जान्हवी ताईंनी, खरं तर जान्हवी वहिनींनी असा मी म्हणा खोया आता रस्ता बरोबर पोचताला जा काय काढला सुरुवातीकच प्रास्ताविकच असा काय केला की काय झाकूनच ठेवक नाही, सगळा उघडून ठेवला. त्याचबरोबर संपूर्ण बने कुटुंब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व शिवसैनिक माता भगिनी आणि त्याचबरोबर बांधवांनो, दत्ता दळवी साहेब बोलत असताना त्यांनी एक वाक्य खूप चांगला सांगितलं की पूर्वी जेव्हा जेव्हा निवडणूक व्हायची तेव्हा तेव्हा मुंबईत जो कामासाठी इलेलो चाकरमानी असा तो पहिलं ते निवडणुकीत एक जबाबदारी म्हणून पोस्टात जाऊन 4 ओळी खरडी आणि लिहिताना लिही की आई किंवा तिकडे असलेले जे कोण भाऊबंद होते त्यांका की निवडणुकीत शिवसेनेचं भगवो आणि तो झेंडो निवडून येऊक होयो, तेव्हा बाळासाहेबांच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभे राहा आणि कोणी कायही येऊन खळ्यात किंवा खळ्याच्या दरवाज्याच्या पाठसून दिला तरी लक्षात ठेवा की शिवसेना शिवसेना शिवसेना. फक्त माझी एक विनंती असा, कारण या मुंबईत बसून या निवडणुकीत जेव्हा पत्र लिहाल तेव्हा पत्र लिहित असताना पहिलं वाक्य मात्र हे लिहा, आई किंवा तिकडे तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले बाबा यांना आठवा आणि पहिलं वाक्य त्यांका लिहा, प्रिय आईस किंवा प्रिय बाबास सप्रेम नमस्कार विनंती विशेष. पहिलं वाक्य लिहितंय, आई मुंबईत नोकरी करतंय, कायही करेन, कुटुंबाबरोबर प्रामाणिक राहलोय आणि मी गद्दार मात्र होऊक नाही असंय, मी निष्ठाच जपलेली असा. हे पहिलं वाक्य तुमचं लिहिणं फार महत्त्वाचं आहे, कारण हे वाक्य त्या आईला जिने 1966 पासून शिवसेनेचा भगवा फडकताना बघितलेला आहे, त्या आईने लहानपणापासून बघितलेलं आहे माझ्या मुलावरती संस्कार करताना की माझा मुलगा इथे वाढला, या अंगणात खेळला, नोकरीसाठी मिळेल ती एसटी पकडली आणि एसटी भागात असलेलं जे काही मालवणी कोकणातल्या प्रांतातली माणसं होती नाही हा माझ्या आडनावाचा आहे, हा माझ्या नात्याचा आहे का हा माझ्या कुठला आहे. गावावरून आला की दुसऱ्याला हात दिला आणि भले ते 10 बाय 10चं खर असेल पण त्या चाळीच्या कोपऱ्यात बाहेरच्या गॅलरीत अत्यंत मनाची श्रीमंती दाखवून राजवाड्यात त्याका आधार दिलो. आणि म्हणून कालांतराने त्या गिरण गावातून जशी जशी कुटुंबा वाढत गेली तशी तशी ती कुटुंबा येऊन इकडे स्थिरावली. भांडूप, विक्रोळी, कांजूर या पट्ट्यामध्ये सर्वात आधी या भूमीक मी नमस्कार करतोय, कारण या भूमीने कित्येक जणांका आश्रय दिलेलो असा, आधार दिलेलो असा. खरंच बोलता बोलता खरं कधी मी पटकन मालवणीकडे जातो मलाच कळत नाही, कारण मालवण म्हटलं म्हणजे सिंधुदुर्ग हे आजोळ आणि रत्नागिरी हे माझं सासर आणि रायगड हा जन्म. म्हणजे बघितलं तर मुंबई कर्मभूमी, म्हणजे संपूर्ण कोकण पट्ट्यात फिरता फिरता महाराष्ट्रात अभिमान वाटेल असाच काम सातत्याने 19 वर्ष होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून असू द्या किंवा शिवसेनेचा शिवबंधन बांधून महाराष्ट्राच्या घरात घरात जाणं असू द्या. कारण काय आहे, काय घडतं हे तुम्ही बघताय, काय चाललेलं आहे हे तुम्ही बघताय. जान्हवी ताईंनी तर अख्खी कुंडली वाचून दाखवली आणि ही कुंडली वाचत असताना आपण काय करतो आहोत, किती भरडले जातो आहोत हे आपल्याला माहिती आहे.
शिवसेना कोणाची? खऱ्या अर्थानं या कोर्टात जर हा प्रश्न विचारला तर सगळे उत्तर देतील शिवसेना कुणाची. त्याच्यासाठी आज कोर्टात जरी आपण जात असलो तरी अनेक पिढ्यांनी बघितलेलं 1966 पासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर अत्यंत नम्र पण प्रसंगी आक्रमक असं नेतृत्व, महाराष्ट्राचं एक उत्तम सुसंस्कृत नेतृत्व, आमचे कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे. आणि हे सगळे काम करत असताना, महाराष्ट्रभर फिरत असताना, सर्व शिवसैनिक सोबत असताना अचानक असं काही घडलं. कारण या ठिकाणी आल्यानंतर एका गोष्टीची आठवण मला प्रकर्षाने होत होती. जसा जसा चालत येत होतो तसा तसा पाऊस सुरू झाला होता. हा पाऊस सगळेजण इथे बसून होते, पाऊस झेलत होते, पण जणू काही आम्ही हलणार नाही, अशी पाऊस नाही कितीही वादळ आला तरी आम्ही प्रामाणिकपणे राहू, हे निष्ठेचं प्रदर्शन साक्षात आज या भांडूपमध्ये आपल्याला बघायला मिळत होतं. आणि मला आठवतंय तो दिवस असाच प्रचारच्या जीपवर होतो आणि प्रचार सुरू होता आणि तो प्रचार होता रमेशभाई कोरगावकर यांचा. आणि अर्ध्या वाटेत गेलो आणि अचानक पाऊस पडू लागला. सगळे आजूबाजूचे अनेक प्रचार सभा आणि रॅली चालू होत्या, पळापळ सुरू झाली होती, पण सगळे तिकडे होते. जणू काही हा शुभ संकेत आहे संजयजी पाटील आणि विनायकजी राऊत यांना की पावसानेच सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आज जेवढे ढोल ताशा पथकं इकडे वाजत होती त्यापेक्षा मोठा जल्लोष यंदाच्या खासदारकीच्या निकालानंतर आपल्याला याच भांडूपमध्ये साजरा करायचा आहे. कारण आज सुद्धा मी इकडे बघत असताना मगासपासून तुम्ही बघितलं तर नेते कसे असतात, आपलं नेतृत्व कसं असतं, आमच्या उद्धवजींसारखं असतं. होय, उद्धवजी आमचे नम्र आहेत, उद्धवजी आमचे नम्र आहेत, उद्धवजी सुसंस्कृत आहेत, उद्धवजी शांत आहेत, संयमी आहेत, सगळं बघतात, सगळं ऐकतात. का तुमच्या आमच्या कुटुंबाबद्दल एखादी ओळ लिहून आली तरी अख्खं कुटुंब थरथरायला लागतं. मग उद्धवजी हे आपल्या कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि आता आपली जबाबदारी आहे की जसं आपण कुटुंबासाठी करत असताना म्हणत असतो की माझं कुटुंब माझ्यासाठी काय करतं यापेक्षा मी माझ्या कुटुंबासाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आता प्रत्येकाने मनाशी एक वाक्य गडद करून टाका की माझी शिवसेना माझ्यासाठी काय करते यापेक्षा मी माझ्या शिवसेनेसाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे आता. आणि म्हणूनच आपण बघितलं तर या ठिकाणी खासदार विनायकजी राऊत आहेत, या ठिकाणी रमेशजी कोरगावकर सातत्याने तुमच्यामध्ये मिसळून असतात, सुनीलजी राऊत सातत्याने तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटत असतात, कामं करत असतात. आणि अनेक वेळा या व्यासपीठावर या असं सांगून सुद्धा सगळ्यात पाठीपाठी राहणारे संजयजी पाटील, तुमच्यासारखं नेतृत्व भविष्यात आम्हाला एक अत्यंत आश्वासक असं नेतृत्व दिसतंय. आणि त्यामुळे तुमच्यासाठी जितकं काही करता येईल तेवढं करणार आणि करत राहणार. कारण आम्ही काही वेगळं करणार नाही, आम्ही आमच्या कुटुंबासाठी करणार. आणि हे जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा या रत्नागिरीकरांनी, सिंधुदुर्गवासियांनी सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. दोन गोष्टी जरा नीट बघा. आज आपल्या समोर मोठमोठे वटवृक्ष उभे आहेत, मोठमोठे वटवृक्ष आपल्याला चेपायला बघतायत. पण हे चेपायला बघत असताना आपण जर नीट बघितलं, कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेला महापूर येतो त्यावेळेला तुम्ही नीट बघा, आपण सगळ्यांनी लहानपणापासून शिकलेलं आहे, बघितलेलं आहे की मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात आणि वाहायला लागतात नदीबरोबर. पण त्याच नदीच्या किनाऱ्यावर हिनवणारं ज्याच्याकडे असं बघितलं जातं ते गवत जेव्हा महापूर येतो ना तेव्हा नम्र होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर ओसरतो, सगळे ओंडके वाहून गेलेले असतात, सूर्याचा प्रकाश पडलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेच गवत ताठ मानेनं उभं असतं. लक्षात ठेवा, हे गवत नाही आहे, आता या गवताला भाल्याची धार आलेली आहे. गवताला भाले फुटतात त्या पद्धतीने आता आपल्याला काम करायचं आहे, घराघरात जायचं आहे. इथे बसलेल्या आई, बहिणी, मावशी, वहिनी, इथे बसलेले माझे काका, मामा जे कोणी आहेत त्यांना मला विचारायचं आहे, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की होय माझ्या घरात गद्दार जन्माला आला पाहिजे? किती जणांना वाटतं? कुणालाही नाही वाटत. मग आता संस्कार जे असतात ते संस्कार फार महत्त्वाचे आहेत. मला आठवतंय दारुगड वये दारुगड अशी साथ घातली होती आणि त्या सप्तशृंगी मातेने तेव्हा दरवाजा उघडला होता आणि भगवा मोठ्या डौलानं फडकला होता. तोच विश्वास तुमच्याकडे मागायला आम्ही आहोत, आम्ही येणार आहोत.
आम्ही भेटणार आहोत, आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत. बोलणारे खूप आहेत, ऐकणारे पाहिजेत असं आपण सातत्याने म्हणत असतो. आणि शिवसेना आणि शिवसेनेची शाखा ही अत्यंत निष्ठेने उभी आहे, कारण आपण एकमेकांसाठी आहोत. जे गेले त्यांना परत उभं राहायला द्यायचं नाही, आणि जे आहेत त्यांना मात्र डौलानं निवडून आणल्याशिवाय शांत बसायचं नाही, हे उराशी बाळगूया. कारण आजचा दिवस हा आपला आहे. सुंदर गाराणं घालून खरं तर सुरुवात झालेलं आहे. एरवी वास्तू तथास्तू म्हणते, पण ही वास्तू तथास्तू म्हणत असताना मला विश्वास आहे की या ठिकाणी सुद्धा सगळे देव, कारण सर्वांनी बघितलेलं आहे, आई वडिलांमध्ये देव बघणारे आपले वंदनीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आईची जेव्हा शपथ किंवा वडिलांची शपथ घेतो त्यावेळेला मला असं वाटत नाही कुठलाही माणूस कधी खोटी शपथ घेत असेल. आई आणि वडिलांची शपथ घेऊन ते सांगतात, जे सांगेन, जे बोलेन आणि जे शक्य आहे तेच करेन, आणि जे शक्य आहे ते एकदा बोललो की 100% करून दाखवेन. त्यामुळे तुम्हा सगळ्यांकडे मागणं करतो, खरंच मनाची दारं मोठी करा. आपण सगळ्यांनी ठरवा, एकाबरोबर किमान 100 पत्र मी लिहीन, आणि त्या 100 पत्रामध्ये जो काही सांगावा आहे, जो काही निरोप आहे, तो इतका गडद शब्दाने लिहिलेला असेल की यंदा उद्धवजींच्या डोळ्यातलं पाणी, खरं तर पाऊस आल्यामुळे उद्धवजींच्या डोळ्यातलं पाणी दिसणारच नाही आपल्याला, पण आपल्या कुटुंब, आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आलं तर आपण पेटून उठणारी आपण माणसं आहोत. हे तर आपले कुटुंब प्रमुख आहे. रोज त्यांच्यावर आघात सुरू आहेत. रोज ज्या वेळेला जान्हवीताई बोलत होत्या, इकडे अक्षरशः डोळ्यात पावसाने आमच्या डोळ्यातलं पाणी झाकलं. कारण खरं आहे, अशा वेळेला आता आपण पेटून उठायची गरज आहे, आणि तेच मागणं करायला मी आलो आहे असं समजा. बाकी काही मागणार नाही. मागेन ते एवढंच मागेन की जे जे उमेदवार महाराष्ट्रभर आणि देशभर उद्धवजी देतील त्यांच्या त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहूया. माझी शिवसेना माझ्यासाठी काय करते यापेक्षा मी माझ्या शिवसेनेसाठी काय करतो हे उराशी बाळगूया, आणि उद्धवजींना विश्वास देऊया की उद्धवजी, तुम्ही कुटुंबाचे प्रमुख आहात, तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. काही हो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय तर महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला आदेश बांदेकर यांचं भाषण कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.